इक़दाम खुदकुशी बताते हुए मामले को दबाने की कोशिश कर रही है। बताया जा रहा है कि अरविंद बनसोड़े की अचानक मौत खुदकुशी नहीं बल्कि कत्ल है और इसके पीछे एनसीपी से ताल्लुक रखने वाले मतीश उमरकर नामी मुलजिम का हाथ है और पुलिस इस मुलजिम को बचाने की कोशिश कर रही है। वंचित बहुजन अघाड़ी के नांदेड़ जिला सदर प्रशांत इंगोली की क़यादत में एक वफद ने आज जिला कलेक्टर से मुलाकात की और एक मेमोरेंडम के जरिए मुतालबा किया कि नागपुर में अरविंद बनसोड़े की अचानक हुई मौत के मामले की सीआईडी के जरिए जांच की जाए और मुलजिमिन को फांसी की सजा दी जाए। मेमोरेंडम में यह भी कहा गया है कि महलूक अरविंद बनसोड़े वंचित बहुजन अघाड़ी का एक सरगर्म लीडर है और इन दिनों वह एमपीएससी इम्तिहान की तैयारी कर रहा था। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की बताई हुई तालीमात पर अमल करते हुए गरीब और परेशान हाल लोगों की हर मुमकिन मदद करने का वो काम करता था। एक दलित समाज अंदेशा जताया जा रहा है कि एक दलित समाजी कारकुन इंतजामिया से सवाल क्यों करता है। इस बात की नाराजगी की वजह से इसके खिलाफ एक मुनज़्ज़म साजिश के तहत इसको खत्म किया गया। यही वजह है कि इस मामले की जांच होना जरूरी है। वंचित बहुजन आघाडीचे नागपूर येथील कार्यकर्ते अरविंद बनसोडे यांची हत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही नांदेडचे जिल्हाधिकारी यांची भेट मी आणि माझे सहकारी उत्तरचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी इंगोले यांनी भेट घेतली आणि या प्रकरणामध्ये सत्ताधाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जाणून बुजून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याची हत्या केलेली आहे आणि त्याचा तपास हा सीआयडी मार्फत करण्यात यावा, त्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना भेटून दिलेलं आहे। नाही, अमोल मिटकरी हा आंबेडकरी जनतेच्या जीवावर या ठिकाणी मोठा झालेला आहे आणि आता अमोल मिटकरीच्या डोक्यामध्ये सत्तेची हवा शिरलेली आहे। त्यामुळं अमोल मिटकरीसारखा एक वक्ता, एक चांगला काम करणारा म्हणून नावारूपाला आलेला माणूस जेव्हा सत्तेमध्ये जातो आणि त्याची आमच्या वंचित बहुजन आघाडीविषयी असेल, आमच्या कार्यकर्त्याविषयी असेल किंवा आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या विषयीची असेल, ही भूमिका आता बदललेली आहे आणि त्याच्यामध्ये मगरुरीची भाषा यावेळेस आलेली आहे। नाही, आमचं म्हणणं आहे तात्काळ त्या आरोपीला अटक करण्यात यावी, त्याची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी। अरविंद बनसोडे हा एमपीएससी करून एक अत्यंत हुशार मुलगा होता आणि कुठेतरी फोटो काढण्याच्या वादावरून त्याची हत्या होते, हे अत्यंत गंभीर आहे आणि मला वाटते या जिल्ह्यामध्ये आता वेगवेगळ्या समाजातल्या महाराजांची हत्या होते, गरीब कार्यकर्त्यांची हत्या होतात, चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या हत्या होतात, कुठेतरी आता महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। आदरणीय बाळासाहेबांनी इशारा दिलेला आहे, जर अरविंद बनसोडेच्या प्रकरणामध्ये न्याय नाही मिळाला तर आम्ही निश्चितच वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं रस्त्यावर उतरू आणि आपण आंदोलन करू।